मी जेवलेच नाही, मी फक्त व्हिडिओ काढला. जावई बापू खरंच मानपान पूर्ण घेत आहेत. आपला शानपणा करीतो उगाच, आपलं उगाच लाईम लाईट घेतो का वडू वडू. गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे मी मम्मीच्या घरी आणि आज एवढी गडबड आहे. काय काय करतो एकाच दिवशी. आम्ही आलो आहोत अधिक माससाठी. तर एकाच दिवशी काय काय करतोय सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कुठलं घालायचंय, कुठलं आवडलं गाड. लाजू नको मला, काढ आजच्या दिवस घाल टी शर्ट. आ बरं बरं, थँक्यू थँक्यू. लाडी गोडी नको लावू, पीठ भरून ठेवलं. चल घाल, कुठला टी शर्ट घालायचा आहे. ते बघ काय नाही म्हणणार, ते बघ कोण नाही काय म्हणणार. कोणाला घाबरतो पण तू. बघ ना, काढ आणि कुठलं घालायचं ते घाल, तुला घालायचं ते घाल. तुझंच आहे ते, घालतो का घाल. तो घाबरत होता. टी शर्ट काढू का नको काढू, काढू का नको काढू. काढायला म्हणतोय, कोण काय म्हणणार नाही ना. अरे वा, मॅचिंग झालं रे तू तर, एक नंबर. उंदीर. आमच्या घरी पोळ्या चालू आहेत गाई. सकाळ सकाळ पोळ्या. रात्री 1 वाजता उठून मम्मी 5 वाजता उठली. 1 वाजता 1 वाजता झोपून, सॉरी 5 वाजता उठली पण मम्मी. हा ना मम्मी, खरे मम्मी, मला आधीने सवयच नाही लावली, मला उठवीतच नाही तो. बरं मी काय करते, सकाळी 7 वाजता उठून तो कामाला बसतो आणि मला जाग आली ना मधी 7:30 8 जर वाजले असतील ना, मी बघितलं ना त्याच्याकडे, मला म्हणतो झोप झोप, डोळा करीतो झोप झोप आणि सांगतो तोंडाने. मला तेच पाहिजे असते, मी कधी उठायची. काय गबस. हा मग काय, लय अवघड आहे. तुम्ही करा पोळ्या बुवा, आम्ही बघतो भुईमूग. बाहेर कसं येत असेल, तुला म्हणून कळत नव्हतं तू काय बघतोय. मम्मी ही बुद्धी आपल्याला डोकी नाही. झाडं आणले ते गाईज एवढे घरी लावायला. मम्मी म्हणती, मम्मीला कमी काम होतं तुमच्या, अजून काम वाढवलं तुम्ही. बरं आता काय करते मम्मी. गाईज हे जास्वंदाचं फूल बघा किती छान आहे. ओ हो हो हो, काळ्या पण आहेत त्याला. गुलाबाचं झाड आम्हाला भेटत नव्हतं,
फायनली हे भेटले तर घेऊन आलोय. बिलकुल गुलाब नाही भेटले नर्सरीमध्ये. आणि ही आहे बोगनवेल, व्हाईट आणि पिंक कलर. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा मोगरा. 2 मोगऱ्याची झाडं आहेत हे, आणि ते पिंक कलरचं गुलाब आहे. पारूस आहे ते, किती पारूसा दिसतोय तू. हे कुठं सापडली? अयो, थँक्यू थँक्यू. 200 रुपये किलो. म्हणून पुण्यातून आणायची होती. मार्केट बंद आहे मला म्हणतो. जसं काय अख्ख्या पुण्यामध्ये फुलं नव्हती. त्याने फ्रीज मध्ये काढून ठेवलेले दिले. बरं, काय ग बाबड्या? मम्मीचा फोटो आहे बघ, हे बघ गाईज, माझ्या मम्मीचा फोटो बघा. हे बघा माझी मम्मी बघा. हीच येते, हीच बाई येते, हीच तुझा फोटो. कधी काढलेलं आहे ग? किती वर्षाची होती तू? किती वर्षाची होती? 25? म्हणजे दे 25-30 ना. 25-30 काळा आमचं पारूस आहे, बघू नका त्याला. काय नाही होत. या गाई धोंड बनवू लागायला खायला नंतर या झाल्यावर. बघायचं का तुम्हाला? काय होते मी म्हणते, काय गरज होती? बरं काय गरज होती कान टोचायची? तिकडचं दाखव, तिकडचं बरं आहे. हा, किनारीवर टोचला का रे? तुम्ही गेलाच होते एवढ्या शहाण्या माणसं का टोचायला? बरं, टोचलं 15 दिवसांनी आम्ही लक्ष दिले त्या कानात, कारण ते दुखत म्हणून आम्ही त्याला हातच लावला नाही ना 15 दिवस. अरे मग एकामेकाचं बघायचं मग. एकामेकाच्या लगे हात नव्हतं लावून देत आम्ही, फक्त तेल सोडत होतो वरून. काय बोलायचं? ते पूर्ण फिरत आहे, पण त्याचं काय झालंय, सुजलंय ना. गाई जे फक्त बुगडी घालण्यासाठी नाटक आहेत कान्या टोचायची. नाही तर ह्या पोरीने 100 वेळा नाक टोचलेले, 100 वेळा बुजवलेलं पण आहे. एवढं मोठं सुजायचं नाही. लय सुजायचं. हा, हे पैसा कशासाठी? डोक्याला लावायचं, हळदी कुंकू लावायची आणि ते वाटीतच जाऊ द्यायचं, कळलं का? अच्छा, पैसा का? वरून बांध असं. हा हा माझ्या सुळाला पण हळदी कुंकू. हा, लावून दिले हौस. नंतर मीठ लावा तू. बांधून टाकायचं. नाही, बांधायला पुरलं नाही तू. नाही कर बरं, पाय पडू दे. हा, थांब इकडं ये, तसेच घे. बायकाला लई नावा लागत काय मोठी बनी तेव्हा. हा काय? हा, कसं बघत होते, हसत होते तुम्ही. हा का? मध्ये पिवळ्याचं हे कर. हा, सगळं सांगावं लागतंय मुंडगीला. हा, काय करीतो बाबा? कमी कमी वापर जरा. अरे लय पाकळ्या करून ठेवले मी. शहाणी आहे का तू? मोबाईल आणला का? दिसतो मला. ब्राईटनेस वाढवणार आहे. इथं नको, इकडे ठेव. हा, आता छान दिसतोय. बरोबर. हा, करा.
बघडे तिथं ठेव खाली मला लावायचंय ना. पुसायचं काय नाही पण. हाता मी साडीने पुसले. जाऊ दे गं, दुसरी साडी नको. काय बघडे हा दादी म्हणत होता ना दादीला लय लागायचं बोलायला चाबरायचं दादी एक नंबर बघ मी किती भारी व्हिडिओ काढला. गाईज आमचे जावई काय म्हणतात ते अधिक महिन्याचं आमचं अधिक मासचं तयारी चालू आहे. मम्मीचं झालं आहे आणि तुम्हाला सांगते आधीला ही अयो दाखव की रे नीट ही बाळी घेतली आहे माझ्या मम्मी पप्पाने जावयाचं वाण हां आणि हे कपडे आहेत जावयाचे ते माझे. ॲक्च्युली मी साडी घातली आहे. ही साडी घेतलेली आहे मम्मीने मला. ही साडी मला घेतलेली आहे मम्मीने माझ्या. कॉम्बिनेशन मला लई जास्त आवडलं होतं म्हणून मी घेतलंय ग्रीन आणि पिंकचं. भेटत नाही ना सहसा असं. सहसा भेटत नाही मला खरंच जास्त म्हणजे चालता चालता आवडली माहिती का ही साडी. अशी चालली होती आणि मला अरे ही मला आवडली छान भेटले माझी. मस्त बसली. मम्मी मी कशी दिसते तू दिलेल्या पैशांची साडी काय करतो दिमाग में लगी गहरी चोट का कारण हो सकता है। दवा से इलाज तो करो। गाईज मी जेवलेच नाही मी फक्त व्हिडिओ काढला. जावई बापू खरंच मानपान पूर्ण घेत आहेत बघा. आमरस आणि भात कोण खातं मला पण चारला आणि हा खावा खावा. त्याला ब्लेड पाहिजे र. ब्लेड असले की लगेच फाटतंय ते आहे ना. माझ्या आई ती माती आणून बाई उलट्या खाली नाही ठेवायची. हा प्रत्येक ठेवू एक कुंडी मांडायची. हा हा चालतंय. मग हे टाकायच्या नाही कुंडी. हा. वरती वारं जास्त सुटलं तर पडतील. नाही पडायचं रे. इथं वर नाही खाली. हा खालीच ठेवायचं. हा 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 पण इथं ठेवू ना मग हा विटांवरती ठेव. हा हा वर इथं गावाला. हा तो लावलायच कामाला. लावलंय का आम्हाला. हा मग करू दे की त्याला पण काम. दगडी येत रे. चालतंय काय प्रॉब्लेम नाही. तिकडची वापर की मग. बाळा मग पण पाहिजे मला पाणी वाचायला घरातला. मोगऱ्याच्या शेजारी शेजारी ठेवायचं का रे. हो हो जवळ जवळ नको ठेवू म्हणजे थांब राहू दे तसंच ठेव. मी ठेवीन ओली हा शेजारी ठेवायच्या. एक इकडं एक तिकडं हा किती कुंड्याला बोगन वेलचं तिथं एक ठेवू आणि इथं एक ठेव. आणि इथे एक ह्या कडेला. इकडे नका लगेच ठेवू. इकडं दरवाजे बनवायचे. येऊ दे ना उचलून घे मग नंतर तात्पुरतं ग है ना. हा कुणी झाड उचलून घ्यायला नको म्हणजे झाड तेच की. गेट नाही ना. हम्म. हे फुल किती काय राहिलं रे आता अजून दुसरं लावायचं. जास्वंद जास्वंद आहे काय. पिंक कलरचा. हम्म. मला बघ तिकडं तिला बघून ठसकते मी. नाही जात रे. ए चप्पल
आणायची तू बाहेर घेऊन आला. जा, चल, उठ, येऊ नको तू मदतीला. अरे तू खडं बी टाकीतोय त्याच्या. नाही ग बाई, कुठं खरं टाकलं. तू आता तिथून आला, लागला बोलायला मला. काय आ? काय ला उगाच आपला शानपणा करीतो. उगाच आपलं उगाच लाईम लाईट घेतो का रे वडू वडू. आ? मुस्काड हाणू तुझी घाल ना व्हाईट कलरची चप्पल. अगं इथं बसायचंय तुला, मातीत कुठं काय काय करायचं. चाललोय? नाही कुठं माती आणायची. एकच राहिलाय ना? झालं काय लागत ती चप्पल? बिना चप्पलचं बी बसू शकतो. नाही जमत नसेल ग तुला बिना चप्पलचं बसायला. या झाडासाठी लय जीव तुटला होता माझा. जास्वंद आहे ना? हा त्याच्या मुळ्या पार हे झाले रे, खाली हे व्हायला लागल्या. हे ते आपण आधी घेतलेलं जास्वंद हा आहे ना? हा पिंक कलरचा. हे बघ मुळे हम्म, म्हणून हम्म. ते सुकत होते. हा बस ना ग खाली येऊन माती. मुळा फुटायला जागाच नव्हती ना त्याला. हा. पण हे आपण ह्याच्यात लावतोय हा. याच्याने काही फरक नाही ना पडणार म्हणजे नाही अगं तिकडे ती तू ब्लॉग बघितला का. मातीत नाही. ते एक गुलाबाचं झाड आहे ना, सुकलं होतं पूर्ण, एक तर मेलं. ही माती ना तुला माहिती का आपण आधी प्लॅन केला असता ना चाळायला लागत होती. प्लॅनच नाही आपल्या का काही. एकाच दिवसात आपण काय काय केले. काही आम्ही एका दिवसात मम्मीची ओटी भरलीये, धोंड्याचं जेवण केलंय, परत ते काय काय ग लेक आणि जावयाचं असतं ना, हम्म. अधिक अधिक मास जेवण बिवण सगळं डेकोरेशन केलंय. सगळं आज केलंय आम्ही. मावशी काका पण आले मावशी काका पण होते, आजच दादा. आलेले. त्याच्यामुळं सगळे आज गडबड झाली. आणि आम्हाला सुट्टी नाही होती. मी टाकली असती, मी टाकत नव्हती सुट्टी. हिच्यामुळे झालं तू सगळं. मला आधी म्हटलीस नाही आपल्याला पेपरला सुट्टी घ्यायची नाहीये. मी कोणा म्हणलं, मला काय माहिती. मला वाटलं तू अभ्यासाला सुट्टी घेतोय. तू जर मला म्हणलं असतं ना मला वाटलं जाण्यासाठी. आदल्या दिवशी जायचं म्हणून. मी उद्या टाकली असती ना सुट्टी. मी तर टाकलीच असती ना. मग तुला मी तेच म्हणत होतो. मला वाटलं तुला अभ्यास करायचंय म्हणून मी पुढचं बोलली नाही. अजून नाही करा. त्याला पैसे देतो मी. ठेव तिथं. आता डोका कसा लाव तुला सांगतो मी. एक चॉकलेटी कुंडी, एक काळी कुंडी असं ठेव. ते जास्वंद उचलतात ना. घाल ग घाल. 2 टाइम पाणी घालायला लागत सकाळ संध्याकाळ. हा थोडं थोडं घालायचं. आता परत 1000 रुपये घालू काळे. हा आणि अजून अजून आणि झाडं आणू. हा आता ना काय आणायचं माहितीये का. हा. ते शोची असतात ना रे, हा की अशी काट्या काट्यावालं बघ ते असं हा पानाचं. हा ते आणू ते छान ते वाटते. 2-3 आणू है ना. ते ना तर गाईज मी आली आहे पुण्याला. ॲक्च्युली ना कालचा दिवस एवढा पटपट गेला, म्हणजे बिलकुलच वेळ भेटला नाही कुठल्याच गोष्टीला. मी खूप छोट्या पूर्ण दिवसाच्या क्लिप्स घेतल्यात आहेत. आणि म्हणजे मम्मीची ओटी आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम भरली. आणि एवढं छान वाटत होतं ना तिच्यासाठी करायला. म्हणजे तिला आम्ही स्वयंपाकात पण मदत करू लागलो. आणि डेकोरेशन वगैरे केलं. मम्मीने छान साडी घातलेली, तिला साडी वगैरे नेसवली. मग तिची ओटी भरली. तर ती ओटी भरताना ना मम्मीच्या असं डोळ्यात असं पाणी वाटत होतं. पाणी म्हणजे असं असतं ना की इमोशनल होतो माणूस, की अरे यार माझ्यासाठी पहिल्यांदा असं काहीतरी होतं आहे असं माझ्या आईला वाटत होतं. आणि तिला खूप स्पेशल फील होत होतं. आणि हेच बघून खूप म्हणजे नाही का मी एवढी दमले म्हणजे माझं काय होतं, चालणं जास्त झालं ना माझ्या टाचा दुखतात. आणि मग मला पूर्ण बॉडी पेनच व्हायला चालू होतं. तर इतक्या टाचा दुखत होत्या, तरी पण इतकं मस्त वाटत होतं आईला बघून एवढं सगळं करायला. मग त्याच्यानंतर ना मम्मीची ओटी भरल्यावर मग आमचं अधिक मासचं सुद्धा होतं. तर जेवण वगैरे अधिक माससाठीच केलेलं, जावयासाठी लेकीसाठी. मग मी परत साडी चेंज केली आणि मग त्याचं परत आम्ही व्हिडिओ वगैरे काढला. पप्पांनी मानपान दिला, मम्मीने ओटी भरली. आणि जावयाला सोन्याची बाळे केली आहे. मी क्लिप पण ॲड करेल. मी आधीच बाळे घेतली होती आणि म्हटलं आता तिथे गेल्यावर कधी घालणार परत जाऊन, वेळ नाही भेटणार. तर आम्ही आधीच घातली होती. तर पप्पांनी आणि मम्मीने त्याचे पैसे पाठवलेले. सो आधीसाठी एक छान सोन्याची बाळे घेतली आहे मी. त्याचं
पहिलं अधिक मासमधलं सोन्याचं वाण आहे. पहिलावाला अधिक मास होता तेव्हा ब्रेसलेट घेतलेलं चांदीचं, खूप छान होतं, खूप मोठं जाड होतं. आणि ह्यावेळेस पण ब्रेसलेट घ्यायला गेलेलो चांदीचंच, बट त्या चांदीच्या ब्रेसलेटमध्ये मी त्याला सोन्याची एखादी वस्तू घेऊन देते, तर मी चांदी का घेऊ? एवढी जास्त चांदीची पण किंमत वाढली आहे. मग त्यापेक्षा म्हटलं सोनं परवडेल, ते राहतं पण, त्याची मोड पण चांगली येते, ते सगळ्याच गोष्टीला चांगलं आहे सोनं. मग म्हणून मी सोनं घेतलं. तर असं होतं सगळं. त्या व्हिडिओमध्ये मी ते बाळीचं टाकले नाही आहे, बिकॉज ऑलरेडी कानात घातली होती, सो ते दिसत नाही आहे, पण घेतली माझ्या मम्मी पप्पाने. त्याच्यानंतरनं आम्ही घरी घेऊन गेलेलो, झाडं लावली, म्हणजे एक 9-10 झाडं लावली ते आम्ही घरासमोर. त्याचं पण सगळं एकाच दिवशी, सगळं आम्ही एकाच दिवशी गेलो आहे. त्याच्यानंतरनं झाडे लावून आम्ही आजीबाबाकडे गेलेलो, आजीबाबांना भेटलो, आजीची मम्मीने ओटी भरली आणि मग परत घरी आलो, जेवण केलं आणि पुण्याला निघलो रात्री. म्हणजे सकाळपासून पूर्ण दिवस बिझीच होता कालचा. सो मला खूप छान वाटतं आहे. मम्मीला छान वाटत होतं हे बघून, मला खरंच खूप छान वाटतं. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.